जालना जिल्ह्यातील उपनिरीक्षक भगवान नरोडे यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक. अपहरण प्रकरणातील उल्लेखनीय तपासणीची दखल. आमचे अंबड शहर प्रतिनिधी आनंद खरात यांनी घेतला खास रिपोर्ट. जालना जिल्ह्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक भगवान बी नरोडे यांना केंद्र शासनातर्फे केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले असून त्यांना त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. दिनांक 25 जून 2024 रोजी जालन्यातील कृष्ण गोपीनाथराव मुजमुले यांचा 13 वर्षीय मुलगा शाळेत जात असताना अपहरण झाला होता. 5 कोटी रुपयाची खंडणी मागणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन मुलाची सुखरूप सुटका करण्यात पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे यांनी मोलाची भूमिका बजावली. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नेपाने यांच्या मार्गदर्शनाखाली नरोडे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींना गाठून वेगवान आणि प्रभावी तपास करून मुलास सुरक्षित परत आणले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्र शासनाने त्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकाने सन्मानित करण्यात आले. यांच्या स्मरणार्थ डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने अंबड तालुका उपाध्यक्ष गोविंद खरात, उपाध्यक्ष आकाश जळके आणि सचिव श्रीधर कापसे यांनी उपनिरीक्षक भगवान नरोडे यांचा सत्कार करून अभिनंदन केले. अप्पर पोलीस अधीक्षक साहेब तसेच स्थानिक गुन्हे शाखा या पथकाचे अधिकारी तसेच सदर बाजार पोलीस ठाणे येथील अंमलदार यांनी सकाळी 11 वाजेपासून ते सायंकाळच्या रात्रीच्या 8 वाजेपर्यंत मेहनत घेऊन नमूद पीडित मुलाचा शोध घेतलेला आहे. त्याला 3 आरोपीसह ताब्यात घेऊन नमूद आरोपीवर अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये नमूद गुन्ह्याचा तपास हा आम्ही स्वतः पोपने नरोडे यांनी केलेला आहे आणि त्यामध्ये कमी कालावधीमध्ये पीडित बालकाचा शोध तसेच आरोपी डिटेक्ट करून विहित वेळेमध्ये दोषारोप सादर केले. या संदर्भाने माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्फत आम्हाला काल रोजी केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक हे जाहीर करण्यात आलेले आहे. त्यावरून सर्वांचे धन्यवाद. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जो फॉलोअप घेतला किंवा जे सहकार्य केलं त्यामुळेच हे आम्हाला पदक मिळू शकलं. धन्यवाद.